पुण्याची राजकीय संस्कृती असणाऱ्या आणि ती जपणाऱ्या पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर आज पुन्हा एकदा ही सगळी नेते मंडळी दिवाळीच्या निमित्तानं खरं तर जमलेली पाहायला मिळतात। सर्व पक्षाचे शहराध्यक्ष भाजप असतील, ठाकरे गट असतील, शिंदे गट असतील, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील, त्यासह पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील इथे आलेले आहेत आणि एक वेगळी संस्कृती जपत पुन्हा एकदा या वाडेश्वर कट्ट्याला जी आहे ती सुरुवात जी आहे ती झालेली आहे। एक वेगळी संस्कृती जपणारा हा वाडेश्वर कट्टा असतो आणि यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे अंकुश अण्णांनी ज्या वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन केले ना त्या कट्ट्यावरती आलेल्या सर्व नेत्यांना शरद पवारांचं एक पुस्तक त्यांनी भेट म्हणून दिवाळीनिमित्त दिलेलं आहे, जे नेमकेची बोलणे पुस्तक आहे, ती भेट दिलेली आहे। आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष आहेत धीरजजी घाटे। धीरजजी, वेगळी राजकीय संस्कृती जपत पुन्हा राजकीय कट्ट्याचं आयोजन, दादा आहेत सगळे शहराध्यक्ष। हे पुण्याची एक संस्कृती आहे आणि पुण्यातली सर्व राजकीय मंडळी या निमित्ताने एकत्र आली आहेत आणि दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा सदिच्छा देणं आणि काही खाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी अण्णांनी आयोजित केला। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। मला असं वाटतं की तुमच्या माध्यमातून राजकीय धुळवड, राजकीय शिमगा हा कायमच दाखवला जातो। आज राजकीय दिवाळी ही सुद्धा लोकांसमोर गेली पाहिजे असा एक चांगला उपक्रम या ठिकाणी सर्वपक्षीय मंडळींना एकत्र बोलून केला आहे आणि तो निश्चित अभिनंदनास्पद आहे। सगळीकडे राजकीय धुळवड उडत असताना, टीका होत असताना पुण्याची वेगळी परंपरा संस्कृती जपताय तुम्ही सगळे। दरवर्षी असते, कारण मी पहिलेही सांगितले की आमच्या पुणे शहरातली काही ज्येष्ठ मंडळी आहेत राजकारणातली, अंकुश अण्णा काकडे असतील, शिरोळे असतील, हे पुढच्या पिढीला ह्याचं अनुकरण करण्यासाठी ही पद्धत राबवतात आणि या वाडेश्वर कट्ट्यावर सर्व पक्षाचे एकत्र येतात। तशी सर्व एकच असतात, पण ज्या वेळेला इलेक्शन असतात, मुद्दे असतात, त्या वेळेला ते विरोधकप्रमाणे बोलत असतात आणि पुणे शहराने नेहमी आपली एक राजकीय संस्कृती पाळलेली आहे, एक सभ्यतेची स्तर पाळलेली आहे, ती खाली जाऊ नये अशा कार्यक्रमांनी ती मेंटेन राहते, एवढं त्यातलं उद्दिष्ट आहे। आजच्या या वाडेश्वर कट्ट्याचं वैशिष्ट्य म्हणजे खरं तर दादा स्वतः या वाडेश्वर कट्ट्याला आहेत। दादा खूप एन्जॉय करतायत या सगळ्या वाडेश्वर कट्टा। दादा सगळ्यात ज्येष्ठ आहात, सगळे म्हणतात की दादा ज्येष्ठ आहेत, सगळ्यांनी म्हटलं की दादा ज्येष्ठ आहेत, दादा मार्गदर्शन करतायत। काय मार्गदर्शन कराल या पुण्यातल्या राजकीय संस्कृतीचं दादा? महाराष्ट्रात सगळी राजकीय धुळवड सुरू आहे, पण तुम्ही सगळे गप्पा रंगतायत इथे। मार्गदर्शन करण्याइतका मी मोठा नाही, परंतु मनातली जी अस्वस्थता निर्माण झालेली इच्छा आहे की महाराष्ट्रामधलं हे गढूळ झालेलं जे राजकारण आहे, लेवल सोडली आहे, ती लेवल सगळ्यांनी म्हणून ठीक केली पाहिजे ही इच्छा आहे। दादा, दिवाळीला ना सगळे एकत्र येतात, इथे येतात, तसंच बारामतीत देखील काल पवार कुटुंबीय एकत्र आलं दिवाळीची। अजितदादा स्वतः गोविंद बागेत गेले, दोनदा स्नेहभोजन झाली, आज पुन्हा भाऊबीज येत आहेत। पक्षफुटीनंतर राष्ट्रवादीचं पूर्ण परिवार पुन्हा एकत्र दिसतो। नाही, ते पवार कुटुंबाचं जसं वैशिष्ट्य आहे ते हिंदू कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे की ते कुटुंब वेगवेगळ्या मतभेदानंतर वेगळं होतं, पण घरामध्ये कोणाच्या मुलीचं लग्न असेल तर सगळे एकत्र येतात, सण असलं सगळे एकत्र येतात। मग ते एकत्र आले म्हणजे मग ते मागच्या वेळीचे मतभेद विसरले का? नाही, मतभेद म्हणा तर आहेतच, पण तो प्रसंग असा असतो की ज्याच्यामध्ये सगळ्यांनी येऊन तो एन्जॉय करायचा असतो। पण दादा, अजितदादा गोविंद बागेत जाताल का नाही हा सगळा प्रश्न होता, पण दादा शेवटी गेले। दादा दिवसभर गेले नाहीत, पण संध्याकाळी मात्र पूर्ण परिवाराला घेऊन दादा गोविंद बागेत पोहोचते। शरद पवारांसोबतचा फोटो देखील व्हायरल झाला पूर्ण पवार कुटुंबाचा। नाही, ते जाणार की नाही जाणार याची शंका तुमच्या मनामध्ये असते, ती दिवसभरामध्ये तो लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करता। दादा जाणारच असतात तर जातात, ते काही तुम्ही दिवसभर जाणार की नाही असं केल्यामुळे जात नाही, ते जाणारच असतात। पण हा सगळा दिवाळीनंतर काही वेगळं पवार फॅमिली पुन्हा एकत्र येईल, पक्ष म्हणून येईल असं वाटतं? कारण पवार फॅमिलीचं हे वैशिष्ट्य आहे आणि त्यातले प्रामुख्याने दोन मोठे पवार जे आहेत, शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब, त्यांच्या डोक्यात काय चाललेलं असतं तर ते घटना घडल्याशिवाय काही कळत नाही। दादा, खरं तर हा सगळं होत असताना आज पुन्हा मनोज जरांगे पाटील जे आहेत आरक्षणासाठी तिसरा महाराष्ट्राचा दौरा करतायत। तुम्ही या सगळ्यावर स्वतः लक्ष ठेवून होता, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। मी मनोज जरांगे पाटील जे याच्या आधी 14 ते 19 आणि नंतर आता गेले 16-17 महिने दोन्ही वेळेला मी मराठा आरक्षण आणि सुविधा उपसमितीचे अध्यक्ष असताना अनेक वेळा बैठकांमध्ये भेटले आहेत। मी त्यांना नम्र आवाहन कसं करेन
किंवा 3.5 कोटीचा मराठा समाज आणि 3.5 कोटीचा ओबीसी समाज, 7 कोटी समाजाच्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एकमेकाबद्दल तिरस्कार निर्माण होतो आहे. तिरस्कार निर्माण होतो याची तुम्ही पण आणि ओबीसी नेत्यांनी पण काळजी घेतली पाहिजे. प्रश्न निर्माण होत असतात, प्रश्न सुटत असतात, प्रश्न निम्मे सुटतात, निम्मे उशिरा सुटतात. पण म्हणून काही समाजामध्ये जी संत महंतांनी एक सामाजिक वीण गुंफली ती मोडणं, ती तोडणं हे आपलं काम नाही. त्यामुळे थोडा आपण 3 टप्प्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेल. एक तर कुणबी नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना सर्टिफिकेट देणं, दुसरं पुन्हा एकदा SABC आरक्षण मिळणं, आणि तिसरं 10% आर्थिक मागासांचं आरक्षण जे आहे ते समाजाला नीट समजून सांगणं. कारण गेले 3 वर्ष त्या 10% आर्थिक मागासामध्ये 8.5% शिक्षण आणि 9% नोकऱ्यांमध्ये मिळत आहे. त्याची अट अशी आहे की ते जातीचं आरक्षण किंवा कुठल्याही SABC सारख्या प्रकाराचं आरक्षण मिळाल्यानंतर घेता येत नाही. वेगळं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ह्याबद्दल मला शंका नाही. पण ते 2 वेळा नाही टिकलं. राणे समितीचंही टिकलं नाही आणि गायकवाड कमिशनचं टिकलं नाही. पुन्हा प्रयत्न करू. पण त्यातला प्रयत्नच आहे. कोर्ट तुमच्या घरात आहेत का? ती स्वतंत्र आहेत ना, आणि ती स्वतंत्र राहिली पाहिजे. आणि त्यामुळे गेला तर हत्ती जातो, अडकलं शेपूट अडकतं. दोन्ही वेळेला कोणी ना कोणी कोर्टात गेला आणि गडबड झाली. पण त्यावेळेला ओबीसी आरक्षण कसं दिलं तर त्यावेळेला कोणी कोर्टात नाही गेलं. त्यामुळे हातचं जे आहे 10% आर्थिक मागाचं आरक्षण ते सोडूया नको. पळत्याच्या मागे आपण लागूया नको. कुणबी दाखले मिळणं याच्यावर जोर देऊया. वेगळं SABCचं आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करूया. परंतु टोकाची टाइमटेबलची मांडणी करणे, या दिवशी द्या नाही तर मग असं करू तसं करू, ह्याने काय होईल, आंदोलनं होतील पण सोल्युशन निघणार नाही. कारण सोल्युशन राज्यकर्त्यांना लोकांना आवडतं म्हणून देता येत नाही. तर ते लॉजिकल आहे ना, कोर्टात टिकणार आहे ना, असंच करावं लागतं. दादा, सरकार सकारात्मक विचार करेल या सगळ्या आरक्षणाबाबत? सरकार विचार करेल नाही, सरकार विचार करते आहे. आता 3 रिटायर्ड जजची एक कमिटी झाली. रिटायर्ड न्यायमूर्ती निवृत्त न्यायाधीश भोसले साहेब, निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेब, निवृत्त न्यायाधीश शिंदे साहेब, त्या तिघांच्या एव्हाना 2 बैठका झाल्या. त्या काय दरवेळेला तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातून मांडणार का? बैठका झाल्या आणि त्यांनी काही सुचवलं आहे आणि ते वेगाने मुख्यमंत्री फॉलो करत आहेत. उदाहरणार्थ त्याने हे सुचवलं आहे की मोठ्या 3-4 आपण एजन्सीज अपॉइंट करूया. त्या एजन्सीने हो म्हटलं आहे. टाटा टीसने हो म्हटलं आहे, गोखलेने हो म्हटलं आहे, नॅशनल सॅम्पल सर्वेने हो म्हटलेलं आहे की ज्याच्यामुळे न्यायालयामध्ये केलेल्या सर्वेची रिलायबिलिटी नीट मांडता येईल, रिलायबिलिटी न्यायालयाला वाटेल. त्यामुळे सरकार सकारात्मक विचार केलेला आहे, सरकार सकारात्मक विचार करते आहे. दादा, 2024च्या संदर्भातला एक प्रश्न आहे. महाविकास आघाडीचं जवळपास 45-44 जागांचं जागा वाटप झालेलं आहे. काही जागा हातकणंगले असेल, अकोला असेल, आंबेडकर आणि राजू शेट्टीसाठी ठेवलेल्या आहेत असं कळतंय. जागा वाटप झाले, त्यांच्याकडनं पूर्ण तयारी आहे. 2024मध्ये काय वाटेल? अशी अधूनमधून बातमी सोडायची असते म्हणजे खालचा कार्यकर्ता आश्वस्त होतो. व्यवहारात असं कधी होत नसतं आणि त्यांचं झालं असेल तर आनंद आहे ना. मग त्यांचं झालं आहे त्याची ते कुठेतरी एखादी बातमी लीक करून कार्यकर्त्यांचा मोराल वाढवतात. आमचं झालं आहे, आम्ही सांगत नाही. दादा, 5 राज्याच्या इलेक्शनमध्ये काय होईल तुम्हाला वाटतं? आणि काल मोदींवर टीका केली राहुल गांधींनी, त्यांना मोदींनी उत्तर दिले, मूर्ख के सरदार म्हणून संबोधित केले राहुल गांधींनी. नाही, मोदीजींना तो अधिकार त्यांनी ह्या समाजाच्या शेवटच्या माणसाच्या विकासासाठी, सुखासाठी काम केल्यानंतर निर्माण झाला आहे. राहुल गांधींनी काय प्रूव्ह केलं आहे? मोदीजींनी प्रूव्ह केलं. 15 वर्ष एक माणूस सलग एका गुजरातसारख्या राज्याचे मुख्यमंत्री ते राहतात. त्यानंतर 9.5 वर्ष एवढ्या मोठ्या देशाचे सलग पंतप्रधान राहतात आणि कोणाच्या कुबड्या न घेता. म्हणजे NDA आहे पण स्वतःला हवे असणारे 272, 14ला 82 होते, 282, 19ला 272 हवे, 303 होते. तर अशा माणसाला तो अधिकार आहे आणि त्यामुळे ते त्या प्रकारे मांडणी करत आहेत. आणि 5ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला खूप चांगलं यश मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण मी इतरांप्रमाणे लेमॅन नाही, मी ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो विद्यार्थी परिषद. त्या काळचे अनेक विद्यार्थी आज त्या राज्यामध्ये खूप मोठे झालेत. त्यांच्याकडचं फील मी घेतो आहे. तो फील असाच सांगतो की 5 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला चांगलं यश मिळेल.
दादा एक शेवटचा प्रश्न, मुंबई महापालिकेसाठी भाजपनं पुन्हा जय श्रीरामचा नारा दिलाय. राम मंदिराच्या मुद्द्यावर मुंबई महापालिका जिंकण्याचा भाजपचा खरं तर डाव असल्याची टीका केली जाते. राम मंदिर हा आमचा राजकीय अजेंडा नाही. राम मंदिर ही आमची श्रद्धा आहे, ज्यासाठी 550 वर्ष संघर्ष झाला आणि फायनली मोदीजींच्या अतिशय कल्पकतेने हिंदू मुस्लिम दंगे न होता तो न्यायालयाच्या माध्यमातून सुटला. त्यामुळे रामाचं मंदिर हा आमचा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे मुंबईमध्ये राम मंदिराबद्दल घोषणा दिली गेली असली तर ती नजीकच्या काळामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना आहे त्यामुळे दिली असेल. राजकारण ठिकाणी आहे. दादा पुण्याचं पालकमंत्री पद होतं, आता सोलापूर आणि अमरावती देण्यात आले. पुढचं राजकीय वाटचाल कशी असेल दादांची, कारण अनेकांनी तुमच्यावर टीका देखील केली की पालकमंत्री पद गेलं. पूर्णपणे माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चालत असतो. त्या वेळेला त्यांना जे योग्य वाटतं त्यांना जास्त दिसतं, त्यांना लांबचं दिसतं, ते जे ठरवतात ते मी करत असतो. हा सगळा वाडेश्वर कट्टा आता रंगात आलाय, राजकीय मैफिल रंगलेल्या पाहायला मिळत आहेत. सगळे नेते एकत्र आलेले आहेत आणि चंद्रकांत दादांनी अनेक विषयावर आपलं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. मराठा आरक्षण असेल, सगळं असेल. आणि आता या वाडेश्वर कट्ट्याची थोड्याच वेळात सांगता होणार आहे. पण पुन्हा एकदा पुण्याच्या राजकीय संस्कृतीचं वारसा जपणारी आणि राजकीय संस्कृती दाखवणाऱ्या वाडेश्वर कट्ट्याचं खूप चांगल्या प्रकारे आयोजन या पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर करण्यात आले. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.